आणि गंगा आणि शरयू नदीच्या धर्तीवरती आता नाशिकमध्ये गोदावरीची आरती पार पडणार आहे। राज्य सरकारकडनं 10 कोटी रुपयांचा खर्च यासाठी केला जाईल। दरम्यान या आरतीमुळे वादाची मालिका सुद्धा सुरू झाली आहे। पुरोहित संघ आजपर्यंत आरती करत आलेत, मात्र याचे सर्वाधिकार एका समितीला दिले जाणार आहेत, त्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मुकुल, हे नियोजन कसं असेल गोदावरी आरतीचं आणि वादाचं नेमकं कारण काय आहे? ज्ञानदा, ज्या पद्धतीने गंगा आरती केली जाते, शरयू नदीची आरती केली जाते, त्याच पद्धतीने एक मोठ्या स्वरूपामध्ये गोदावरी नदीची आरती केली जावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती। मात्र नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता। सांस्कृतिक मंत्र्यांशी त्यांनी भेट घेतलेली होती आणि गोदा आरती ही नाशिकमध्ये सुरू व्हावी यासाठी शासनाकडनं देखील तसा प्रतिसाद मिळालेला होता। सुरुवातीला 5 कोटी आणि आता 10 कोटी रुपये जवळपास हा निधी शासनाकडनं केला जाणार आहे। तर आरतीसाठी या ठिकाणी 4 ठिकाणी वेगवेगळे असे चबुतरे उभे केले जाणार आहेत, तिथून आरती केली जाईल असं नियोजन आहे। पुरोहित संघ गेल्या अनेक वर्षांपासून इथे आरती करत आलेला आहे, परंतु आता ज्यावेळेस शासनाने पुढाकार घेतलेला आहे त्यावेळेस अनेक लोक यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि एक रामतीर्थ सेवा समिती देखील स्थापन झाली। समितीचे अध्यक्ष वेगळे आहेत, त्याचे सदस्य वेगळे आहेत, परंतु यामधनं पुरोहित संघाला कुठेतरी डावलं जात असल्याची भूमिका पुरोहित संघामध्ये आहे, त्यामुळे यातनं विरोध सुरू झाला। पुरोहित संघाचे सदस्य काय आपल्यासोबत आहेत, तुम्ही काय विरोध करताय? गंगा गोदावरी माता की जय। या ठिकाणी गंगा गोदावरी तीर्थपुरोहित संघ या ठिकाणी अव्याहत वंशपरंपरेने या ठिकाणी महाआरतीचं नियोजन करत असते। या ठिकाणी स्थानिक साधू महंत प्रशासन यांना सम्मिलित करून आजचा कोणताही भेदभाव न करता सगळ्या महाआरतीला सम्मिलित करून घेत असते। तरीसुद्धा शासन दरबारी या ठिकाणी तीर्थपुरोहित संघाला डावलून या ठिकाणी जी समिती गठीत झालेली आहे त्यांचं कार्य आणि तीर्थपुरोहित संघाचं कार्य साम्य असल्याकारणाने या ठिकाणी तीर्थपुरोहित संघाला डावलण्यात आलेलं आहे। तरीही शासन दरबारी आमची अशी विनंती राहील, आम्ही कोणाला या ठिकाणी तीर्थपुरोहित सगळ्यांना सम्मिलित करून या ठिकाणी इथे महाआरतीचं नियोजन करत असते, सिंहस्थाचं नियोजन करत असते। या ठिकाणी आखाडा परिषद, त्याच्यानंतर इथले स्थानिक सगळे जनसमुदाय हा सगळा तीर्थपुरोहित संघाच्या दिशेने आणि तीर्थपुरोहित सगळ्यांना मार्गदर्शन करून या ठिकाणी पुढे जात आहे। पण इतर समिती आले तर एक व्यापक स्वरूप या आरतीला मिळेल अशी आमची भावना आहे। तीर्थपुरोहित संघाला डावलण्यामागचा हेतू एकच आहे की आजपर्यंत तीर्थपुरोहित संघाने असंख्य म्हणजे मागील सिंहस्थ उत्तमरित्या या ठिकाणी प्रशासनाला सम्मिलित करून या ठिकाणी उत्तमरित्या पार पाडलेला आहे। तरीसुद्धा काही तीर्थपुरोहित संघाचे काही हितचिंतक आहे, त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला दिशाभूल करून या ठिकाणी तीर्थपुरोहित संघाला डावललं आणि तीर्थपुरोहित संघाचे आमचे अध्यक्ष जे आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सम्मिलित न करता या ठिकाणी महाआरतीचं नियोजन केलेलं आहे। आपण बघतोय ज्ञानदा, एकमेकांमध्ये कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न होता आणि त्यातनं आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे। 18 तारखेला गोदावरीचा जन्मदिवस आहे, त्या दिवशी इथे आरती केली जावी अशी भावना व्यक्त केली जाते, परंतु जी तयारी पाहिजे आरतीसाठी ही तयारी कुठेच बघायला मिळत नाही। त्यामुळे जी शासनाला अभिप्रेत आहे, जी इथल्या भाविकांना अभिप्रेत आहे, तशी गोदावरीची आरती होणार का याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जी आरती सुरू आहे तशी आरती नित्यनियमाप्रमाणे केली जाते, परंतु जी थाटामाटामध्ये आरती झाली पाहिजे ती होणार नाही। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।